सत्यम महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून इंदिरा स्पोर्ट्स साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. सध्या ते गोलंदाजी करतात, परंतु दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करतील त्यावेळेस देखील चौकार आणि षटकार त्यांच्या फलंदाजांच्या माध्यमातून आले तरी देखील महेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. यानंतर पाचवा सामना सानवी 11 आणि हरीश भाऊ 11 यांच्यामध्ये 5व्या क्रमांकाची मॅच होणार आहे. दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहायचे. पहिल्याच बॉलवर मंथनने सत्यमला बाद केलं, क्लीन बोल्ड केलं. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर चांगली सुरुवात गोलंदाज मंथनने करून दिली. आता 12वा जो प्रतिनिधी त्याला प्रश्न पडलाय की नवीन बॅटर कोण मैदानामध्ये आलाय, त्याची देखील अक्षरशः गुंडीत झाली. ओ गतीचा वापर केला, आत आले होते, लेग स्टंप वरून गेलाय. विकेट किपर थोडेसे बीट झालेत, वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाब्याने खातं ओपन होतं. विजय आलेत. पहिल्याच बॉलवर विकेट गेली आणि त्याचा परिणाम पूर्ण 12व्या प्लेअरवर आलाय. प्रसाद पाटील वर हा प्रेशर पाहू शकता. पहिल्याच बॉलवर विकेट गेली प्रसाद, त्याचा थोडासा प्रेशर आहे असं म्हणावं लागेल. प्रसाद पाटील 12वा खेळाडू यांच्याकडून 1000 रुपये दिले. ते षटकारांची चौकारांची हॅट्रिक ठोकली तर वाईट स्वरूपाने खातं ओपन झाले. विजय स्ट्राइक एंडवर मंथनचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटने टर्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू मागे झालाय. डीप मिड विकेट मध्ये सिंगल येते. विजयच्या खात्यामध्ये सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 2 वर जाऊन पोहोचले. पहिल्याच बॉलवर मंथनने विकेट घेतली, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतर आलेली सिंगल. 2 बॉल मध्ये धाबा खर्च झाले. 2-1 विकेट मंथनच्या खात्यामध्ये. नक्कीच रंगनाथजी बारशे यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी षटकारांच्या ट्रिकसाठी 2000 रुपये. फुलटॉच होता, खूपच चांगला ड्राईव्ह, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप मधून चेंडू चाललाय. नेत्रदीपक चौकार. देवेंद्रच्या माध्यमातून कडक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मंथनच्या विपक्ष मध्ये चौकार ठोकलाय, स्ट्रोक चेक केला, डिफेन्स केला आणि एक सिंगल धाव पूर्ण केली. हे कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. देवेंद्र ज्याला पोस्टर बॉय असं संबोधलं जातं, पप्पू बजागे यांच्या माध्यमातून त्यांना देखील शुभेच्छा आलेत. टीमचे संघमालक रंगनाथ बारशे यांचे बंधू सोमनाथ बारशे यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. 3000 रुपये दिले जातील षटकारांच्या हॅट्रिक साठी. स्ट्राइक वर विजय राईट हँड ओव्हर द विकेटने विजयसाठी अकुट टप्पा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती का, डी झोन मध्ये चेंडू गेलाय. सिंगल येते, विकेट किपरने केली चुकी. सिंगलने स्ट्राइक देखील बदलली जाईल. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर 1 विकेट. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली, सत्यम बाद झाली. त्याच्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला गोलंदाजी करणारे टीमचा. इंदिरा स्पोर्टची सुरुवात चांगली झाली होती, परंतु मध्यंतर कालामध्ये एक चौकार देवेंद्रच्या बॅटमधून आलाय. देवेंद्र स्ट्राइक एंडवर 2 चेंडू फेस केलेत, 5 धावांचं योगदान दिले. लेन चांगली होती, व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला. डी झोन मध्ये विकेट किपरने पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर चुका केल्या. त्याला बॉल पकडणं थोडंसं कठीण गेलं, त्यामुळे मागचं क्षेत्र डी झोन असल्यामुळे एक धाव येत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती 1 विकेट 9 धावा. चांगली सुरुवात करून दिली इंदिरा स्पोर्ट्स साठी मंथनने.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आई सावंड देवीस टीमची धावसंख्या 9 वर 1 विकेट. गोलंदाजी चांगली झाली पहिल्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक दुसरं ऋषी राऊंड विकेटने. यावेळेस ऑन साइडला खेचलाय, उंची भरपूर आहे, अंतर कमी, स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा प्रयत्न करतोय, कॅच पर्यंत पोहोचला, झेल सुटली. त्यानंतर 2 धावा येतील. प्रयत्न चांगले केले होते डीप स्क्वेअर लेग मध्ये. आपल्या उजवीकडे धावत जात असताना डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. ताकद झोकून दिली होती फटका सजवत असताना विजयने. त्याच्या नावामध्येच विजय आहे, परंतु तशी फलंदाजी करेल का? तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विजय. ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस पुढ्यात चेंडू टाकला होतो त्यावेळेस तुम्ही समोर लॉफ्टेड फटके सजवू शकता. हेच आता 12वा प्रतिनिधी सांगतो की फटक्याची निवड थोडीशी चुकी केली. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग साध्य करता आला नाही, त्याचा परिणाम डॉट बॉल. प्रसाद पाटील आता सांगतात, या ऐवजी मी जर मैदानामध्ये असतो तर मी चांगले फटके सजवले असते. दोन बॉल मध्ये 2 धावा खर्च केलेत. स्ट्राईकला विजय. यावेळेस बॅटची कडा हवेत, बॉल विकेट किपर चेंडूच्या खाली जज करतोय. कॅच पकडली होती, सुटलीये. हे देवा, हे काय केलंय रोशन दलवीने? हे काय केलं? कॅच सोपा होता, एक जीवनदान मिळते विजयचं. रोशन दलवीच्या हातातून कॅच सुटलीये, योगदान मिळते, जीवनदान मिळते बॅटर विजयला. एक सिंगल धाव देखील येते. टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलीये. इंदिरा स्पोर्टचे ऑनर मंगेश जोशी असा म्हणत असतील, मनोहर केने या टीमचे कॅप्टन आहे, ते म्हणत असतील की रोशन हे तुने काय केलं? वन डाऊनला आलेला खेळाडूचा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. देवेंद्र साठी अखूट टप्पा जरूर होता. फ्रंट फुट ओपन करत असताना ऑन साइडला शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु कटरचा वापर केला गोलंदाज ऋषीने. ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. इंदिरा स्पोर्ट आज संघ मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केले, तर दुसरीकडे रंगनाथ बारशे यांनी पुरस्कृत केले संघ आई सावंड देवी स्पोर्ट. त्यांच्यामध्ये ही लढाई. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करत असताना धावा रोखल्यात. गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडेसे नाराज केले. कॅच सुटताना पाहायला मिळाले 2. जोपर्यंत देवेंद्र आहे तोपर्यंत धावा जमा होऊ शकतात. ओव्हर पिच होता, लेन चांगली होती, बॉटम एजचा संपर्क, बॅटची बॉटम एज लागली, त्यावर सिंगल येते. ज्यावेळेस गोलंदाजी चांगली होती त्यावेळेस क्षेत्ररक्षकाची जर साथ लाभली तर धावा रोखल्या जातात. गोलंदाजाचा आत्मविश्वास देखील वाढला जातो. त्यावेळेस आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की जी जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत असते. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत ऋषीने. ओ हो हो हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, टांडी गोल केलीये गोलंदाज ऋषीने. विजयची विकेटचं पतन. दोन ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर 2 विकेट. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मंथनने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये P1च्या ओव्हरमध्ये 9 धावा देत असताना 1 विकेट घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषीचा विचार केला तर 4 धावा त्याने दिलेत आणि त्याच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट आलेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आई चामुंड देवी टीमची धावसंख्या 2 विकेट गेलेत आणि टीमची धावसंख्या स्थिरावली ती 13 वर. चांगली गोलंदाजी, प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना इंदिरा स्पोर्टच्या दोन्ही गोलंदाजाने पॉवर पिचच्या दोन्ही ओव्हरमध्ये पॉवरफुल सक्सेसफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा दुसरी विकेट गेल्यानंतर खंडू देवेंद्रची साथ देण्यासाठी, जोपर्यंत देवेंद्र खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावा जमवू शकतात आणि आता त्याला कोणत्या तरी एका बॅटरच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिपची पण आवश्यकता आहे, कारण का 2 विकेट गेलेत आणि इथून एखादी विकेट गेली तर पूर्णपणे पत्त्यांचा डाव ज्या पद्धतीने कोसलतो त्याच पद्धतीने या धावा जमा करत असताना चावंडा देवी स्पोर्टचा डाव देखील कोसलेल. तिसरं षटक, पहिलाच बॉल देवेंद्रसाठी. ओव्हर पिच समोर उडवलाय, डाऊन द ग्राउंड लॉप करत असताना चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी हा कडक षटकार. ओव्हर पिच बॉल होता, त्याला समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवत असताना षटकार ठोकला आणि स्वागत केलं मंथनचं.
स्वॅग से करेंगे सबका स्वागत. भव्य दिव्य स्वागत केले मंथनचं. मंथनचा बॉल फुल टच ऑन सेटला लफ केलाय. काव कॉर्नर मध्ये झेल पकडलाय. चांगला झेल संपलाय. देवेंद्रचा खेळ ऋषीच्या माध्यमातून पकडलेला झेल. झटका क्रमांक 3 लागत असताना देवेंद्र बाद. सत्यम दलवी टीमचे कॅप्टन 0 वर बाद झाले. तो एक चांगला बॅटर होता. देवेंद्रने मध्यंतर कालामध्ये चांगली बॅटिंग केली. चौकार षटकार त्याच्या बॅट मधून आला. तो देखील बाद झालाय आणि आता 3 विकेट गेलेत. खंडूची साथ देण्यासाठी 5व्या क्रमांकाचा बॅटर टिक्या मैदानामध्ये आलाय. बारशाला कोण होता हे नाव ऐकल्यानंतर हेच म्हणू शकतो. संदेश नाव आहे. काय संदेश देईल उर्फ टिक्या. मंथनचा बॉल टिक्यासाठी ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. गती भरपूर आहे मंथनकडे. गतीचा वापर तो करतोय. पहिल्याच बॉलवर या ओव्हरमध्ये मंथनच्या विपक्षामध्ये ज्यांनी षटकार ठोकला त्यालाच दुसऱ्या बॉलवर मंथनने डगआउटला पाठवलं आणि त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा बॅटर संदेश. पुलरलेनचा बॉल ऑन सेटला बॅट फिरवली होती. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि स्लिप मधून लेग स्लिप मधून मागे जात असताना एक सिंगल धाबीते. आमने प्रीमियर लीग सीझन 6 आपण पाहतोय. म्हणजे ज्या वेळेस भिवंडी प्रीमियर लीगला सुरुवात झाली त्याच वेळेस आमने गावामध्ये देखील प्रीमियर लीगला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल. कारण का बीपीएलचं सीझन 6 देखील आपण पाहिलं. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आपण जेवण देखील करून घेऊ शकता. अपील केली. उचलून धरली LFWच्या रूपाने. विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना आई चावंडा देवी टीमला. फलंदाज बॅट खंडू. थँक्यू डीजे. चौथी विकेट गेल्यानंतर 6व्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आला आहे रमेश जोशी. प्रताप पाटील सध्या 12व्या खेळाडूच्या रूपाने ते कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि आता त्यांनी आमचा मोबाईल त्यांचा स्वतःचा ओपन केला आणि त्यामध्ये 11 जे प्लेयर आहेत त्यांची लिस्ट त्यांनी वाचली आहे. कारण का त्याला देखील माहित नाही की कोण मैदानामध्ये येईल. 4 विकेट गेलेत. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला परंतु 2 विकेट मंथनने या ओव्हरमध्ये देखील मिळवून दिलेत. पॉवर पिचच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील याच मंथनने वैयक्तिक पहिलं ओव्हर सांभाळली होती तेव्हा देखील 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मंथनच्या माध्यमातून. 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात मंथनच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर रमेश. 40 प्लसचे खेळाडू रमेश जोशी मैदानामध्ये. ओव्हर द विकेटने मंथन गतीचा भन्नाट वापर केला. लेग स्टंपच्या बाहेर होता. थोडासा बाहेर ठेवला लेग स्टंपच्या. सोडून दिले बॅटरने. वाईड बॉल. गती भन्नाट आहे या गोलंदाजाकडे. गतीने बीट करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. विकेट टेकिंग गोलंदाज आहे. विकेट घेण्यासाठी देखील याची ओळख राहिली आहे. ज्याचं नाव आहे मंथन. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली होती आणि या ओव्हरमध्ये देखील त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट आलेत. रमेश उत्तर देईल का त्याला. 40 प्लसचा खेळाडू युवा गोलंदाजाच्या समोर. फुल टच होता. इलिव्हेशन नाहीये. बॅटच्या अगदी टॉपवर संपर्क झाला होता. समोर चेंडू जात असताना सिंगल येते रमेशच्या खात्यामध्ये. खातो ओपन रमेशचं झाले परंतु टीमची धावसंख्या 3ऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली ती 22 वर. आमने प्रीमियर लीग 2021 चा विचार केला तर प्रताप स्पोर्ट हा संघ विजय झाला होता. चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. 2022 चा विचार केला तर लक्ष्मण स्पोर्ट विजेता होता. योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ. 2023 मध्ये अक्षय स्पोर्ट या नावाने संघ मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केला होता. तो विजेता संघ होता 2023 चा. 2024 चा विचार केला तर वेतालेश्वर 11 हा संघ मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ चॅम्पियन ठरला होता.
2025 म्हणजेच मागील पर्वाचा विचार केला तर स्वरा इंटरप्राइजेस विनोद चोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि सत्यम दलवी त्या टीमचे कॅप्टन होते. ते सत्यम दलवी शून्याचा चष्मा परिधान करून या मॅच मध्ये आउट झालेत. आता देखील ते टीमचे कॅप्टन आहेत. चौथं षटक मनोहर याचं पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर विकेट गेले 4. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता रमेशांचा. गती आहे मनोहरकडे देखील. ऑफस्टम्पच्या बाहेर गतिवान गोलंदाज आहे. गतीचा यावेळेस देखील भन्नाट वापर केला मनोहरने. मंथनचा विचार केला त्याच्याकडे देखील गती आहे. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आता मनोहर फ्रंटफूट ओपन करत असताना क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न रमेशांचा. अजून एक डॉट बॉल. आता कसोटी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. मोठी कसोटी आहे. अग्निपरीक्षा घेत लावली सध्या गोलंदाजांनी. मोठ्या फटक्यांपासून त्यांना वंचित ठेवले गेले. टीमची धावसंख्या 22 वर. 12वा प्रतिनिधी सांगतोय की तुम्ही स्कोरची चर्चा करा. चर्चा करण्यासारखा स्कोर देखील झालेला नाहीये. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या ओव्हरचे 2 बॉल डॉट. तिसरा बॉल पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलं. वाह, विविधता दाखवली आणि बॅटरचा विचार केला तर फलंदाज रमेश वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे आणि तो प्रयत्न आता फसवले गोलंदाज मनोहरने. मनोहर केनी टीमचे कॅप्टन. फुल बॉल होता समोर लॉफ केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक धावबाची संधी आणि नॉस्टॅक एनवर विकेटचं पतन. धावबाच्या रूपाने विकेट क्रमांक 5वी गमावावी लागते. नवीन बॅटर विकेट क्रमांक 5 वर डाऊन झाल्यानंतर हितेश आलेत. टीमची धावसंख्या 22 वर 5 विकेट. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू. लेन चांगली होती. पुलर लेंथ मध्ये ठेवला होता. डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. बॅटची बॉटम एज चा संपर्क झाल्यानंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना एक सिंगल प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावाने धाव फलकावर फारसा फरक पडणार नाहीये. कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. संदेश स्ट्राइक एनवर. रितेश हितेश स्ट्राइक एनवर ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. धावाची संधी क्रीज मध्ये पोहोचलाय. फेकी अचूक होती. गोलंदाजाने थोडीशी चुकी केली. कॅप्टन होते मनोहर केने. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती संत गतीने धावफलक पुढे जात असताना 24 वर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 वर विकेट गेलेत 5. चांगली गोलंदाजी इंद्रा स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिन्ही गोलंदाजाने प्रभावित केलं. मंथनने 2 ओव्हर टाकल्या. त्याने धावा खर्च केल्या होत्या 18 परंतु 3 विकेट घेतल्या. त्यानंतर ऋषीचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये पिटूच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत असताना 1 विकेट त्यांनी घेतली आणि मनोहरने देखील 1 विकेट घेत असताना धावबाच्या रूपाने ती विकेट आली. 2 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी गोलंदाजी मनोहरची देखील पाहायला मिळाली. शेवटच्या षटक शरदचं. टीमची धावसंख्या 25 वर 5 विकेट. संदेश ऑन साइडला क्रॉस बॅट फिरवली होती परंतु चेंडू समोर जात असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल त्याच्या हातातून चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये दुसरी धाव पूर्ण झाली होती. ओव्हर थ्रोच्या रूपाने तिसरी धाव देखील पूर्ण होते. ज्यावेळेस मोठ्या फटक्याने धावा येत नाहीत त्यावेळी स्लॉग ओव्हर मध्ये धावा चोरण्याचं काम सध्या दोन्ही बॅटर करत असताना 3 धावा पहिल्याच बॉलवर चोरून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही पहिल्या डाबाचे 5 बॉल शेष आहेत. त्यामध्ये 2-4 बॉल 2 बॉल जरी मैदानाच्या बाहेर पाठवले तर एक समाधानकारक टार्गेट होऊ शकतं. या मागच्या 3 मॅचचा आपण विचार केला की टार्गेट 50च्या आसपास गेले की धावा चेस करणं थोडंसं कठीण जातं आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. हितेश
लेन चांगली होती, बॉटमेचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह करून दिलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक एक धाबाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, धाबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. पहिल्या बॉलवर 3 धाबा धावून पूर्ण केल्या, दुसऱ्या बॉलवर 2 धाबा धावून पूर्ण केल्यात. तर धावा जमा करण्याचं काम स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळतं. किचन मध्ये मिक्सर आणि स्लॉग ओव्हर मध्ये सिक्सर पाहिजे, कारण का धावा खूप कमी जमा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे, टीमची धावसंख्या आता 30 वर जाऊन स्थिरावली आहे. सुरुवातीला पार्टनरशिप करता आली नाही. देवेंद्रने मध्यंतर कालामध्ये एक षटकार ठोकला होता, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला होता. सत्यम दलवी शून्यावर बाद झाले आणि तेथूनच धावांचा डोंगर थोडासा रोखला गेला. शरदचा पुढचा बॉल राऊंड विकेटने यावेळेस ऑनसाइडला टर्न केलंय, बॅटची एज लागली, प्रॉपर चेंडूला मिडल ऑफ बॅट करता आलं नाहीये, सिंगल येते. एकेरी दुहेरी धावांनी धावफलकावर फारसा फरक पडणार नाहीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, शेष आहेत आणि यामध्ये मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 1-2 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतो. फुलटॉच्या डाऊन साईडला स्लॉग स्वीप करून दिलाय, चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार येतोय. शेवटचा बॉल शिल्लक. 6,000 रुपये मिळतील. षटकारांची हॅट्रिक झाली तर भरपूर प्रेक्षकांनी पाहुण्यांनी हॅट्रिक साठी बक्षीस लावले, परंतु हा बॉल डॉट बॅटची कडा आणि विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. त्याचबरोबर इनिंगची समाप्तीने पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई चावंडा देवी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता असेल. मी बोलतो रे, इथे स्कोरिंग प्रॉपर झाला नाही 2 वेळा. स्कोरिंग गडबड झाली, काहीच करू शकत नाही. व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा. पहिल्या ओव्हरला 9 होत्या, दुसऱ्या ओव्हरला 4, 13, तिसऱ्या ओव्हरला 9 आल्या. पहिल्या ओव्हरला 9 आहेत, दुसऱ्या ओव्हरला 4 आहेत, 13, तिसऱ्या ओव्हरला 9 आहेत, 22 झाल्या. चौथ्या ओव्हरला 3 रन आहेत, 25 आणि शेवटच्या ओव्हरला 19 रन आले. 44 झाले ना, बरोबर. 19 3 2 1 सिंगल 6 6 वाईड. एक रनचा काहीतरी विषय चालू होता पहिले. बरोबर रन आहेत, परफेक्ट आहे. 44. चला, आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5 आपण नाणेफेक करणार आहोत. सानवी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरीश भाऊ 11 यांच्यामध्ये पुढील सामना. चेक. आमने प्रीमियर लीग पर्व 6वं आणि मॅच क्रमांक 5 आपण नाणेफेक करणार आहोत. काकाश्री आमच्यामध्ये त्यांच्या शुभ हस्ते केली जाईल. एकीकडे APL, दुसरीकडे आमने प्रीमियर लीग कॉल केला जाईल. कॉल असेल हरीश भाऊ 11 टीमचा कॉल आहे. APL असा कॉल आणि APL झालेले आहे. नाणेफेक देखील जिंकलेले, टॉस जिंकलेल्या कॅप्टनला पण थंड पे देणार आहोत, जे करण केनी यांनी पुरस्कृत केलेले आहे. तसेच दुसऱ्या कॅप्टनला पण देखील देणार आहोत, जे रोहन पाटील आणि
प्रणय दलवे यांनी पुरस्कृत केलेलं थंड पेय देणार आहोत. काकांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मागचा सामना तुम्ही गमावलात, कसं वाटतं मैदानामध्ये खेळताना? गावाची प्रीमियर लीग आणि खेळपट्टीबद्दल काय अनुभव आहेत? खेळपट्टीवर तर फुल अनुभव आहे, पण बॅटलाच बॉल नाही लागत. बॅटला बॉल लागत नाहीत, सराव कमी असं म्हणावं लागेल कॅप्टनचं. नाही नाही, इंजर्ड आहे मी. थोडीशी दुखापत झालेली आहे. मागच्या सामना गमावलाय, हा सामना महत्त्वाचा आहे. टॉस जिंकले, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. याच्या मागचं कारण काय? क्षेत्ररक्षण स्वीकारले. आता आम्ही यांना कमीत कमीत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि नुसता षटकारांनीच यांच्यामध्ये डील करू आम्ही. धन्यवाद. खूपच चांगली विनोदी चर्चा तुम्ही केली. सानवी इलेव्हनचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये पराभूत स्वीकारावं लागलं. काय चुका झाल्या कॅप्टन म्हणून काय सांगशील? स्कोरच थोडा कमी झाला आमचा, म्हणून पराभव स्वीकारायला लागला. स्कोर कमी झाला होता पहिला सामना तुम्ही खेळलात. आता बॅटिंग करायची, किती स्कोर बनवावं लागेल जेणेकरून सामना जिंकता येईल? 70 तरी मारू द्या ना आता आम्ही. 70 मारू शकता एवढा कॉन्फिडन्स आलाय. लंच ब्रेक नंतर ताकद आली असं म्हणावं लागेल. मग लई जाऊले पोर आमची गे. मेजवानीची जेवणाची, आज शाकाहारी जेवणाची व्यवस्था गावाच्या प्रीमियर लीग मध्ये केली. कसं वाटलं तो जेवण, काय सांगशील? जेवण तर एक नंबर होता. उद्यानं तर अजून मजा येईल. त्याचं मागचं कारण संडे. हा, संडे म्हटलं तर विषयच हार्ड असतं एकदम. खूपच चांगली चर्चा केली दोन्ही कॅप्टन आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून. खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली हरीश भाऊ इलेव्हन कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय सानवी इलेव्हनच्या विपक्षामध्ये घेतले. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे चालू मॅचचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत, मिस्टर जगदीश तारमले. पहिलाच बॉल आणि पहिला बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. 44 धावा बनवल्यात पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम आई चौंडादेवी स्पोर्ट्सनं आणि 45 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. 45 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करत असताना. सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय इंद्रा स्पोर्ट्स संघ, जो 45 धावा संख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रोशन आणि मनोहर. पहिल्याच बॉलवर चौकार आला. खंडू सध्या 40+ खेळाडू गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला. फलंदाज रोशनच्या बॅटमधनं जेवण गोपालजी जाधव यांच्या माध्यमातून अप्रतिम रुचकर असं जेवण. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण इतक्या साऱ्या खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी त्यांनी जेवण बनवलं आहे. त्यांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून मनापासून त्यांना आम्ही धन्यवाद देतोय. आणि कुणी जेवायचं बाकी असतील तर कृपया व्यासपीठाच्या मागे जाऊन तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. 45 धावा संख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. इंद्रा स्पोर्ट्स संघासमोर पहिल्या बॉलवर आलाय चौकार. अभिप्रांत बॉडी खेळले, रनआउटची संधी आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला पंचांनी. त्यामुळे आपण नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं जाईल तिसरे पंच. एक या स्पर्धेचे मुख्य आणि प्रकाश झोतातील आयोजक आदरणीय विक्कीदादा केणी सध्या आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एक्झॅक्टली काय घडलंय, पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलेत की नाही यशस्वीरित्या, हे पाहिलं जाईल. तिसरे पंच सध्या फलंदाज बाद घोषित केला. रनआउटच्या स्वरूपात ही पहिली विकेट. आणि नक्कीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण त्या ठिकाणी पाहिलं गेलंय लाईव्ह टेलिकास्टला आणि ते फलंदाज बाद झालाय. रोशन माघारी परततोय आणि नवीन फलंदाज मंथन आपल्याला पाहायला मिळतोय.
आपण पाहताय सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंथन. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 19 आल्या, त्या कुठेतरी थोड्याशा मागण्या ठरल्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये रन्स नव्हत्या, शेवटच्या ओव्हरला 19 आल्या आणि तिथेच कुठेतरी टार्गेट जास्त वाढलं. आपण पाहिलं शरद होता तो गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये, ज्याच्या ओव्हरमध्ये 19 धावा आपण पाहिल्या. डॉट बॉल आपण पाहता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. इन स्विंगर बॉल होता खंडू यांचा. 40+ खेळाडू आहेत. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावर मारा सध्या त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. धावसंख्या 4 स्कोर कार्डवर. पंचेचाळीस धावसंख्येचं टार्गेट आहे. लो स्कोर मॅच आहे, परंतु चांगली गोलंदाजी, चांगलं यष्टीरक्षण जर झालं तर या सामन्यामध्ये बनवू शकतात. तिथे एक्झॅक्टली काय घडलंय आणि स्वतः फलंदाज पायर निघतायत. पंचांचं बोट देखील आकाशाकडे आणि 1 मोर विकेट डाऊन. मंथनला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय यावेळी बॅटिंग करणाऱ्या इंद्रा स्पोर्ट्स या टीमला. परंतु 6व्या पर्वासाठी नियोजन खऱ्या अर्थानं रोशनजी चोरगे, विकीदादा केणे, सकाळच्या सत्रापासून आम्ही पाहतोय या दोन व्यक्तिमत्वांना, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं सामने खेळवायचे आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला नक्कीच उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे सध्या सातत्यानं हे दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आज आमने गावाला एकत्रित आणण्यामागे या दोघांचा भरपूर मोठा सिंहाचा वाटा आहे. रोशनजी जोरगे, विकीदादा केणे आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्वांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. पहिली ओव्हर सध्या आपण पाहताय, पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर एकही रन्स आलेले नाहीये मागच्या 3 बॉलवर आणि एक रनआउटची आणि एक आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या मागे कॅच, असे 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. नवीन बॅटर साहिल आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या बॉलवर 4, परंतु त्यानंतर गोलंदाजांना अक्षरशः अधिराज्य गाजवलं या षटकामध्ये. योग्य टप्पा, लाईन, ॲक्युरेसी मेंटेन केली आहे प्रत्येक बॉलवर आपल्याला पाहायला मिळते आणि अनुशासित गोलंदाजी सध्या खंडू यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. मागच्या 4 बॉलवर 2 विकेट, एकही रन नाहीये. संघर्ष करतो सध्या इंद्रा स्पोर्ट्स संघ. मिसटायमिंग फटका, मिडॉनला खेळाडू जज करताय. झेलची संधी आहे, पकडलाय झेल. क्षेत्ररक्षक रवी होते, रवी बार्शी, त्यांनी पकडलाय झेल आणि ते अजून एक विकेट. साईला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का एकाच ओव्हर मध्ये लागत असताना इंद्रा स्पोर्ट्स टीमला. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फक्त 4. चला क्षेत्ररक्षण पांघरून घ्या, वेळ घेऊ नका, आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. 3 विकेट गमावलेत. दोन विकेट आणि 4 धावा. एक रनआउटची विकेट जी गोलंदाजाला काउंट केली जात नाही, परंतु 2 विकेट आणि 4 धावा आपण पाहताय. सध्या एक अप्रतिम षटक हाताळलं खंडू यांनी. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी केली सेकंड ओव्हर मध्ये. गोलंदाज देवेंद्र आपण पाहताय, टीम कॅप्टन आहे सध्या आपण पाहताय. आई वाईस कॅप्टन आई सौंदरदेवी टीमचा. स्ट्राईक इनला कॅप्टन आपण पाहताय. इंद्रा स्पोर्ट्सचे मनोहर बॅक टू द बॉलर. विकेटची संधी होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु असे झेल कधी कधी फक्त हातामध्ये बसतात किंवा चिकटतात, तसं झेल पकडणं भरपूर अवघड असतं. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करणं, चेंडू रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स सावरणं आणि त्यानंतर बॉल पकडणं भरपूर अवघड असतं. चांगला प्रयत्न राहिला गोलंदाज देवेंद्रचा.
समोर खेचला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जेलची संधी, 1 मोर विकेट डाऊन. कॅप्टन माघारी परतत असताना फलंदाज बाद. मनोज आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 7 बॉल मध्ये एकही रन आली नाहीये इंद्रा स्पोर्ट्स साठी आणि त्यांनी त्या 7 बॉल मध्ये 4 विकेट गमावले आतापर्यंत. दक्षक आणि मनोज ही जोडी सध्या आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला मनोज आपण पाहता. पहिलाच बॉलवर चौकार होता परंतु त्यानंतर 7 बॉल मध्ये एकही रन नाही आणि 4 विकेट. अजून एक चांगला बॉल. यावेळी अपील लाऊड होती, पंच सहमत नाहीये. टट बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. विकेट किपरकडे गेला बॉल, डॉट. डॉट बॉल आपण पाहताय. हे षटक दुसरं सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. देवेंद्र चांगली कामगिरी करतोय. आडव्या बॅटन ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला शॉट पण इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहिला. चांगली फिल्डिंग, एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या भरपूर अवधीनंतर 1 धावेने पुढे जाईल. धावसंख्या दफल कव्हर 5. 5 रन्स ऑन अ बोर्ड, 5 धावा स्कोर कार्डवर सध्या आपण पाहता. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 5-4 सध्या आपण आमचे ऑफिशियल टेक्निकल ऑपरेटर सांगतात सध्या फुटबॉलचा सामना, कारण 5-4 इक्वेशन सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतं. 4 विकेट, 5 धावा. दयनीय अवस्था सध्या बॅकफुटला संघ रुद्र स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. इंद्रा स्पोर्ट्स यावेळी बॉलची लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल घोषित केला अंपायर्सनं. अरुण सोरगे सध्या आपण पाहता मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. मग अशी एक चौकार गेला त्यावेळी देखील एका वेगळ्या शैलीमध्ये त्यांनी तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. एन्जॉय करतात सध्या आमने प्रीमियर लीग अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. आणि ज्यावेळी बॅटिंग केली त्यावेळी देखील धुवाधार बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होत्या. धावत संख्या 6. ऑन साइडला उडवलाय जबरदस्त फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर अवधीनंतर इंद्रा स्पोर्ट्स साठी हा एक तडाखेबंद षटकार बॅटमधनं. हा सिक्सर आला ज्याची नितांत आवश्यकता होती. एकत्र येऊ नका. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय त्या 12. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरमध्ये. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट 4 धावा आपण पाहिल्या. खंडू यांच्या देवेंद्रनं दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती. मागच्या बॉलवर एक सिक्सर. डॉट बॉल आपण पाहताय. डॉट बॉलना षटकाची सांगता होत असताना 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 12. 6.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये राखली गेली आहे. या विजयासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. दोन ओव्हरचा खेळ झाला आपण पाहता सध्या. धावत संख्या 12. सध्या आपण पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीनवर एक जबरदस्त आमने प्रीमियर लीगचा थरार कशा पद्धतीने सुरू झाला त्याचं हे छायाचित्रण ओमी दळवी यांच्या माध्यमातून
ही रील प्रसारित केली गेली, आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अशा पद्धतीने आपण पाहताय सध्या मितेश दळवी यांच्या माध्यमातून ही रील प्रसारित केली गेली आहे. अजून एक रील ओमी दळवी यांच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळात टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. दीपेश येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. दीपेश 2 ओव्हरचा खेळ झाला, धावसंख्या 12. चला गेम सुरू करा. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करा. भरपूर अवधी घेतला जातोय. दीपेश जोशी सध्या आपण पाहताय तिसरं षटक घेऊन. 18 बॉल 33 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये गुड फिल्डिंग, चांगला स्टॉप आपण पाहता. लास्ट मोमेंटला बॉलला अडवलं, बॅकअप देखील आलं होतं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना धावफलक 2 ने पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 14 आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन अ बोर्ड. मनोजच्या बॅटमध्ये 2 धावा आपण पाहता. टीमची टोटल धावसंख्या 14 स्कोर कार्डवर. दीपेश जोशी नो बॉल घोषित केला पंचांनी. ओव्हर स्टेप नो. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. पुढच्या बॉलवर आपल्याला एक फ्री हिट पाहायला मिळेल. सुवर्ण संधी असेल सध्या फलंदाज स्ट्राईक एंडला मनोजकडे. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 15. 15 रन्स ऑन अ बोर्ड. 45 टार्गेट या मॅच मध्ये इंद्र स्पोर्ट्स संघासाठी. फ्री हिट ची संधी असेल सध्या मनोजकडे. फ्री हिटचा बॉल उडवला समोर. लॉंग ऑन ला स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय. आमने प्रीमियर लीग सिक्सर. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आयवा कॅच कोणी घेतली असेल त्यांनी यायचं. नचिकेत बार्शी यांनी आज झेल पकडलाय. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय बॉस यांच्या माध्यमातून. अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आयवा झेल साठी आपण पाहताय. धावसंख्या स्कोर कार्ड पुढे जात असताना आता आपण पाहताय 22 आकड्यावर 22 रन्स ऑन अ बोर्ड. तिसरं षटक सध्या आतापर्यंत चांगलं आपल्याला पाहायला मिळतं इंद्रा स्पोर्ट्स साठी. उडवला मिस्टॅमिंग या फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आधी पुढे आल्यानंतर मागे गेले, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि यशस्वी राहिला झेल पकडण्यामध्ये. फलंदाज यावी बाद होईल. मनोज बॅक टू द डग आउट. आणि या खेळाडूवर भरपूर मोठी जबाबदारी. गोलंदाज दीपेशला जर विकेट घेतली तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून ऋषीच्या विकेटसाठी पारितोषिक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 23 आपल्याला पाहायला मिळते. 23.
समोर उडवलाय, आल्या आल्या आपल्या ताकदीचा परिचय करून दिला ऋषीनं. संघ 29 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 13 बॉल मध्ये 16 बनवायच्यात. सिक्सर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला सिक्सर आपण पाहिला. अवे फ्रॉम द बॉडी भरपूर दूर होता हा बॉल. वाईड +1 एकंदरीत 2 धावा इथे ऍड होतील स्कोर कार्डवर. धावा स्कोर कार्डवर सध्या आपण पाहताय. प्रेशराइज होत असताना गोलंदाज दीपेश फुल टॉस आहे समोर. टाउन द ग्राउंड फटका टीपमध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव इथे मिळेल. तिसरं षटक समाप्त होत असताना 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 32 आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आता विजयासाठी बनवायच्या त्या मॅच मध्ये 13 धावा. चला इमिडिएटली गोलंदाज घ्यायचा आहे. 12 बॉल 13. यानंतर आपण 5वा सामना आजच्या दिवसामधला पाहणार आहोत. सान्वी 11 आणि हरेश भाऊ 11 हा 5वा सामना आजच्या दिवसामधला या स्पर्धेच्या माध्यमात आपण पाहणार आहोत. धावसंख्या झाली आहे 32. विजयासाठी 12 बॉल 13 ची आवश्यकता. समोर उडवला एक्स्ट्रा कव्हरला, जबरदस्त फटका. ऋषीच्या बॅटचा तडाखा, दर्शनीय कव्हर ड्राईव्ह, सिक्सर. धावांची आवश्यकता. हल्लो व फुल टॉस ऑन साइड टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे देखील एकच सिंगल मिळेल. आता मात्र सिंगल डबलने यशस्वी मार्गक्रमण विजयाच्या दिशेने सध्या आपण पाहताय टीम इंद्रा स्पोर्ट्स. यानंतर 5वा सामना सुरू होईल. इमिडिएटली मैदानाच्या मध्ये उतरायचं आहे संघ सान्वी 11 आणि हरेश भाऊ 11. दोन धावांची फक्त आवश्यकता. जबरदस्त फटका आणि इथे डिक्लेअरची एकच धाव मिळेल या फटक्यावर फक्त. षटक
समाप्त झालाय. 4 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 44 आणि आपण सध्या आपल्या टीव्ही मॉनिटरवर पाहताय. होम दळवी यांनी प्रसारित केलेली ही रील आहे. जबरदस्त हा आपण उद्घाटन सोहळा पाहिला, कशा पद्धतीनं एंट्री झाली प्रत्येक टीमची. त्यानंतर ही ट्रॉफी घेऊन मागच्या वर्षीचे चॅम्पियन कॅप्टन सत्यम दळवी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी ठेवली गेली. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे सध्या आपण पाहताय. टॉस झाला, त्यानंतर श्रीफळ अर्पण केलं गेलं, पूजन केलं गेलं गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांचं. प्रत्येक खेळाडू सध्या आपण पाहता 30 सर्कलच्या बाजूला कशा पद्धतीने उभे होते आणि हे सर्वच टीम ओनर सरपंच विश्वपाल केणे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफीचं अनावरण. या टीम सध्या आपण पाहताय. जबरदस्त नक्कीच सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स, ट्रॉफीज सर्वच काही कलेक्ट केलं गेलंय या व्हिडिओमध्ये. थँक्यू ओम दळवी, आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सामना फिनिश झाला, सामना जिंकलाय तो टीम इंद्रा स्पोर्ट्सने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम आई सौंददेवी स्पोर्ट्स. चला फिल्डिंगला लगेचच उतरा मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच ऋषी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ऋषी यांना बॅटिंग चांगली केली, एक विकेट त्यांनी प्राप्त केला, तो ऋषी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. याचा ऋषी आपण. आणि हरलेल्या टीमचा मॅन ऑफ द मॅच हितेश. हितेश हरलेल्या टीमचा मॅन ऑफ द मॅच आहे. हितेश आणि ऋषी आपण याचे तोच विषय होतो ना.